ओम नमो आदेश. सर्व नवनाथ भक्तांसाठी मी नवनाथ भक्तिसार क्रमशः घेऊन येणार आहे. कोणतेही कार्य सुरू करण्यापूर्वी बुद्धीचा देवता विघ्नहर्ता श्री गणेशास आपण वंदन करतो आणि कार्यास सुरुवात करतो. त्या अनुषंगाने मीही या ठिकाणी श्री गणेशास वंदन करून आपणासमोर नवनाथ भक्तिसार कथा सांगण्यास सुरुवात करणार आहे. श्री गणेशाय नमो नमः. आदिनाथाय नमो नमः. दुर्गा देवे नमो नमः. चैतन्य दत्तात्रेयाय नमो नमः. चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमो नमः. आपण सर्वांना वंदन करून मी नवनाथ भक्तिसार कथेच्या प्रथम अध्यायास सुरुवात करत आहे. श्रीमद भगवत महापुराणामध्ये सांगितल्यानुसार ऋषभदेवांचे 100 पुत्र होते. पैकी 9 पुत्र हे महाज्ञानी महातपस्वी संन्यासी होते. यांनाच नवनारायण असेही म्हटले जाते. कलियुगास प्रारंभ होणार होता आणि म्हणून भगवान श्रीकृष्णांच्या आदेशानुसार नवनारायणांनी नवनाथांच्या रूपात पृथ्वी तलावरती प्रकट होणे आणि भक्ती व योगसिद्धीच्या सहाय्याने जगत कल्याणाचे कार्य करणे अपेक्षित होते. याला अनुसरूनच द्वारकेमध्ये महासभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेमध्ये सर्व देवी देवता ऋषीगण उपस्थित होते. सुवर्ण सिंहासनांवरती सर्व देव ऋषीगण विराजमान होते. यामध्ये कवी हरिनारायण, अंतरिक्ष नारायण, प्रबुद्ध नारायण, पिप्पलायन नारायण, अविर्होत्र नारायण, द्रुमिल नारायण, चमस नारायण आणि करभाजन नारायण असे 9 श्रेष्ठ ऋषी उपस्थित होते. आपण या ठिकाणी का बोलवले आहे असे या 9 ऋषींनी भगवान श्रीकृष्णांना विचारले असता, कलियुगामध्ये आपण 9ही ऋषींनी म्हणजेच 9 नारायणांनी नवनाथांच्या रूपामध्ये अवतार घ्यावयाचा आहे आणि त्यासाठी या सभेचे आयोजन करण्यात आले आहे असे भगवान श्रीकृष्णांनी त्यांना सांगितले. त्यावर कोणत्या नारायणाने कोठे आणि कसे प्रकट व्हायचे हे सांगण्यात आले. त्यानुसार नवनाथांपैकी प्रथम नाथ मच्छिंद्रनाथांचा जन्म कसा, कोठे आणि कधी झाला याविषयी आपण पुढील भागामध्ये माहिती जाणून घेणार आहोत. त्यासाठी पुढील व्हिडिओची आपण प्रतीक्षा करा.